बीडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलाय। सकाळी 10 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। राष्ट्रवादीचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। मेळाव्यानंतर राष्ट्रवादीची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, बीडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निर्धार मेळावा होणार आहे। सकाळी 10 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, 2 ठाकरे बंधू हे एकत्र आले आणि त्यानंतर चर्चा आता सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी एकत्र कधी येणार आणि त्या संदर्भात अजित पवार यांनी आपल्या आमदारांसोबत चर्चा केल्याचं सुद्धा कळतंय। त्यांनी चाचपणीला आता सुरुवात केलेली आहे। काय नेमकं घडलेलं आहे त्या आमदारांच्या भेटीमध्ये, त्या चर्चासत्रामध्ये? नक्की श्वेता, खरं तर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षामधला किंवा दोन्ही पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातल्या आमदारांचा सूर हा काहीसा आपल्याला वेगळा असल्याचा आपण वारंवार आपल्याला अनुभव आलेला आहे। त्यानंतर आता जी माहिती मिळते विश्वसनीय सूत्रांकडनं, त्यानुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांचा सुद्धा असाच काहीसा सूर आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत आणि जर त्यामध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल तर कुठेतरी स्थानिक पातळीवरती शरदचंद्र पवार पक्षासोबत आपली युती झाली पाहिजे किंवा आपण एकत्र आलो पाहिजे, असा काहीसा सूर आता अजित पवार यांच्या पक्षाच्या आमदारांचं असल्याचं कळतंय। त्यांनी असं म्हटलं की स्थानिक पातळीवरती कार्यकर्ता हा एकत्र आहे आणि जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या स्वतंत्रपणे जर लढवल्या तर याचा फटका आपल्या पक्षाला बसू शकतो। तो फटका टाळण्यासाठी आपण एकत्र जर आलो आणि एकत्रित या निवडणुकीला जर सामोरे गेलो तर याचा फायदा आपल्या पक्षाला होईल, असा सूर आहे आमदारांचा। आणि या संदर्भात त्यांनी पक्षातील आमदारांनी, काही आमदारांनी अजित पवार यांच्या समोर ही अशी प्रतिक्रिया जी आहे ती दिल्याचं कळतंय। दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांचा सूर तर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आपल्याला बदलल्याचं पाहायला मिळालं आणि या संदर्भात अनेक वेळा पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी अगदी माध्यमांसमोर आणि जाहीर भाषणामध्ये सुद्धा भूमिका जाहीर केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी जी बातचीत आपण केलेली होती त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते का, मर्ज आम्ही होऊ शकतो का, या संदर्भात अजूनही पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे। या चर्चा मोठ्या प्रमाणात नाही, मात्र दबक्या आवाजामध्ये किंवा पडद्यामागे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अजून तरी चर्चा सुरू असल्याचं त्यांच्या पक्षाकडनं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं आणि तशाच प्रकारे आता राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सुद्धा चाचपणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर दोन्ही पक्षाला मोठ्या प्रमाणात जर यश मिळवायचं असेल आणि पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पक्षाला सुद्धा अगदी त्यामुळे आगामी काळात आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।